हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की गौरवी हॉलमध्ये न थांबता किचनमध्ये तिच्या आईजवळ येऊन उभी राहते, कारण तिला सगळ्यांसमोर भांडण करायचं नसतं. चला तर पुढे वळूया आपल्या कथेकडे. भाग क्रमांक 4. गौरवी अनिरुद्धला पाणी आण ग. संगीता हॉलमधूनच आरोळी मारते. गौरवीला आधीच माहीत होतं आता संगीता मुद्दाम तिला सर्वांसमोर काम सांगेल असं. गौरवी हातात पाण्याचा ग्लासचा ट्रे घेऊन येते आणि अनिरुद्ध समोर पकडते, पण तिच्या नजरेत त्याला अजूनही राग दिसत होता. तो राग फक्त त्याच्यासाठी नाही तर बाकीच्यांसाठी पण होता. त्याला गौरवी थोडी विचित्र प्राण्यासारखीच वाटते, कारण ती कोणासोबतच बोलत नाही होती आणि सगळ्यांकडे रागानेच पाहत होती. अनिरुद्ध सगळ्यांसोबत बोलत होता. त्याला सगळं बोरिंग वाटत होतं, पण त्याच्या आजोबांसाठी तो कसं तरी सर्वांमध्ये मिसळायचा प्रयत्न करत होता. घरातील सर्व त्याच्यासोबत आदराने बोलत होते. फक्त गौरवी एका कोपऱ्यात बसून सगळं बघत होती. तिला कोणामध्ये काहीच इंटरेस्ट दिसत नाही होता. थोड्याच वेळात गायत्री सर्वांसाठी चहा आणते. अनिरुद्धची बोलताना अचानक नजर गौरवीवर जाते, तर ती निशापेक्षा खूपच वेगळी होती. दोघंही एकाच घरात मोठ्या झाल्या होत्या, पण दोघांमधील वेगळेपणा लगेच उमटून पडत होता. गौरवीने कोणताही मेकअप केलेला नसतानाही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. आत्मविश्वास होता आणि कोणत्याही परिस्थितीत जगाला समोर जायची धमक तिच्यामध्ये होती. अनिरुद्ध गौरवीकडे बघतच होता. इतक्यात ती कोणालाही कळू न देता तिथूनच तिच्या रूममध्ये निघून जाते. अनिरुद्ध, चला आपण त्या मुलीच्या घरी जाऊन येऊ. संध्याकाळचा वेळ दिलेला होता. निशा वेळ बघत म्हणते. कौशल्याने तिला घरूनच चांगलं समजावून पाठवलं होतं, म्हणून ती संगीताजवळ जास्त वेळ वाया न घालवता ज्या कामासाठी आली होती ते काम करायला जाते. मुलीचा विषय काढताच अनिरुद्धच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. पण एकदा मुलगी बघून त्याला नकार द्यायचा होता, म्हणजे घरची मुलगी बघायला मागे लागणार नाही. नाहीतर तो त्याच्या घरच्या लोकांना चांगलं ओळखत होता. थोड्याच वेळात अनिरुद्ध आणि अंजन फ्रेश होऊन निशासोबत बाहेर निघतात. निशा त्यांना घराच्या मागच्या बाजूलाच घेऊन जाते. त्यांच्यासोबत मोहित आणि संगीता पण जातात. मुलीच्या घरचे पण सर्वांना आदराने आत बोलवतात. निशाला सर्वांनीच बघितलं होतं आणि तिला पाहताच सर्वांना तिची श्रीमंती कळत होती. पण मुलगा कसा आहे त्यांना बघायचं होतं, म्हणून हा छोटासा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला होता. अनिरुद्ध बोलायला फटकाळ होता आणि मनाप्रमाणे जगणारा होता. कोणाचं बंधन तर त्याला नकोच होतं, पण जबरदस्ती तर बिलकुलच आवडत नाही होती. म्हणून तो विचार करूनच मुलगी पाहायला आला होता. सर्व बाहेर बसलेले होते. इतक्यात एक मुलगी सिंपल साडी घालून सर्वांना पाणी घेऊन येते. सगळे तिच्याकडून पाणी घेतात. अनिरुद्ध तिच्याकडे न बघताच एक हात दाखवून पाण्याला नकार देतो. अंजन फक्त अनिरुद्ध शेजारी बसून काय होतंय ते बघत असतो. अनिरुद्धने त्याला आधीच शांत बसायचं असं सांगितलेलं होतं. सानू, बस बेटा. तिचे वडील त्या मुलीला अनिरुद्धच्या समोर खुर्चीवर बसवतात. ती मुलगी पण घाबरतच त्याच्या समोर बसते. त्याने अजून पण तिच्याकडे बघितलेलं नसतं. मुलीचे आई वडील आणि एक मोठा भाऊ सगळे तिथे असतात. अजून तरी सर्व शांत असतात. काका, हे माझे दीर आहेत, निशा अनिरुद्धकडे इशारा करत म्हणते. सर्व अनिरुद्धकडे बघून गालात असतात. तो पण त्यांना एक स्माईल देतो. काका, यांना कसलंही व्यसन नाहीये आणि हे आमचा बिझनेस पण पाहतात. अजून आमच्या घराबद्दल सांगायचं झालं तर घरात नोकर चाकर सर्व आहे. तुमची सानू पण माझ्यासारखी राज करेल त्या घरात. आमच्या घरात एकदम मोकळं वातावरण आहे. आम्हाला फक्त एक संस्कारी मुलगी पाहिजे.
जी माझ्यासारखं सगळं सांभाळून घेईल. निशा तिला जे बोलायला लावलं होतं ते सर्व बोलत होती. इकडे अनिरुद्ध शॉक झालेला होता. कारण निशा जी सांगते त्यामध्ये काही गोष्टी खोट्या होत्या. तिचं बोलणं ऐकून अनिरुद्धला रागच येतो. पण हे सर्व ती कौशल्याचे बोल बोलत आहे हे पण त्याला चांगलंच माहीत होतं. निशाचं बोलणं ऐकून सानूच्या घरच्यांना पण चांगलं वाटत होतं. त्यांना त्यांच्या मनासारखं स्थळ घरबसल्या आलं होतं. म्हणून ते खूप खुश होते. आम्हाला पण असाच मुलगा पाहिजे होता सानूसाठी, मुलीचे वडील अनिरुद्धकडे बघून म्हणतात. पण आता बस झालं होतं. यापेक्षा जास्त त्याला काहीच ऐकायचं नाही होतं. आमचे अनिरुद्ध निशा बोलतच होती की वहिनी, एक मिनिट, मला बोलू द्या. अनिरुद्ध एक रागीट नजर निशावर टाकतो. आता अनिरुद्ध बोलेल म्हणजे तो सर्व खरं सांगेल. निशाची तर त्याच्या पुढे काही बोलायची हिंमतच नाही होती. म्हणून ती त्याची रागीट नजर पाहूनच शांत बसते. पण तिथे उपस्थित असलेले सगळे अनिरुद्धकडे बघत असतात. तो आला तेव्हापासून आताच पहिल्यांदा बोलणार असतो. म्हणून सगळे तो काय म्हणतोय यासाठी उत्सुकतेने बघत असतात. मला सानूसोबत बोलायचं आहे. अनिरुद्ध सर्वांकडे एक नजर टाकतो आणि शेवटी सानूकडे बघतो. ती दिसायला छान होती, पण वयाने मात्र खूपच कमी वाटत होती. तो त्याची नजर तिच्यावरून काढत परत दुसरीकडे घेतो. हो, चालेल ना. तुम्ही बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बोलू शकता, सोनूचा भाऊ म्हणतो. नाही, मी इथेच बोलेल सर्वांसमोर, अनिरुद्ध बोलतो आणि निशाला आता कुठेतरी जाऊन लपावंसं वाटतं. कारण तो काय बोलेल याचा अंदाज तिला आलेला असतो. सानू, माझं नाव अनिरुद्ध दीक्षित आहे. मी सध्या तरी काहीही काम करत नाही. माझा पूर्ण वेळ लेट नाईट पार्टी, क्लब, डान्स, बाईक रेसिंग यातच जातो. माझा घरी यायचा वेळ फिक्स नाहीये. मी रात्री केव्हा पण घरी येतो आणि हो, मी ड्रिंक पण करतो. अनिरुद्ध त्याच्याबद्दल सर्व खरी माहिती सांगत होता. इकडे सर्व त्याच्याकडे शॉक होऊन बघत होते. पण त्याच्याकडे कोण आणि का बघतंय याचा त्याला काडीचाही फरक पडत नाही होता. अजून एक, मला गावाकडचं वातावरण आणि त्यांचे जुने विचार थोडे पण आवडत नाही. मी कोणाचंच कोणतंच बंधन पाळत नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे. जे मला आवडतं तेच मी करतो आणि मी कायम असाच राहील. मी फक्त आणि फक्त मला जे आवडेल तेच करतो. तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर मी जसा आहे तसंच स्वीकारावं लागेल. अनिरुद्ध फाडफाड बोलत होता. इकडे निशा तिच्या डोक्याला हात लावून बसली होती. अंजन मनातच हसत होता. त्याला आधीच शंका आली होती की अनिरुद्ध इथे आज असंच काहीतरी करेल. कारण तो इतक्या सहजपणे तरी कोणाच्या बोलण्यावरून गावी आला नसता. पण त्याला इथे स्वतः येऊन सगळं क्लिअर करायचं होतं. पण आम्हाला तर तुमच्याबद्दल वेगळंच काही सांगितलं होतं. सानूचे वडील निशाकडे रागातच बघत बोलत असतात. त्यांनी निशाला आधीच त्यांच्या मुलाकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट सांगितल्या होत्या. अनिरुद्ध एक नामवंत घराण्यातील मुलगा आहे आणि तो पण इतर दीक्षितांप्रमाणेच असेल, हाच विचार करून त्यांनी निशाला हो सांगितलं होतं. त्यात निशाने अनिरुद्धबद्दल जास्तच वरचढ माहिती दिलेली होती. पण आता निशा तोंडावर पडली होती. अनिरुद्धने त्याच्याबद्दल जे खरं होतं ते स्पष्ट सांगितलं होतं. थोड्याच वेळात सर्व बाहेर निघतात आणि निशाच्या घरी येतात. सर्व एकदम शांत असतात. कोणीच कोणासोबत काहीच बोलत नसतं. अनिरुद्धने खरं बोलून सर्वांचे तोंड बंद केले होते. पण त्याच्या पुढे आता कोणीच काहीच बोलणार नाही होतं. घरी जाऊन आजोबा आणि त्याची आई त्याला बोलेल ती असा विचार करून निशा पण सर्वांना शांतच बसायला लावते. संध्याकाळी बाहेर छान वातावरण होतं. शहरामध्ये
त्याला कधीही असं वातावरण बघायला मिळालं नाही होतं. अनिरुद्धला असंही घरात आता जास्तच बोरिंग वाटत होतं. त्याला कोल्हापूरमध्ये पण फिरायची सवय होती. त्याचा जास्त वेळ बाहेरच जायचा. खूप कमी वेळ तो घरात राहायचा. अनिरुद्ध आणि अंजन दोघंही आनंदपूर पाहायला बाहेर निघतात. अनिरुद्ध गणेशची लहान गाडी घेतो आणि बाहेर निघतो. कोल्हापूरच्या हायवेवर अनिरुद्धच्या गाडीचा स्पीड हवेच्या बरोबर असायचा. पण गावामधील कच्च्या रस्त्यांवर गाडी चालवताना त्याला खरी कसरत करावी लागत होती. अनिरुद्ध गावातील शेती, मंदिर, आजूबाजूचा परिसर पाहतच गाडी चालवत होता आणि शेवटी तो गावाबाहेर असलेल्या ग्राउंडकडे गाडी घेतो. संध्याकाळची वेळ होती, म्हणून तिथे बरेच मुलं जमा झाले होते. ते मुलं आपापली ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होते. पण इतक्या मुलांमध्ये नेमक्याच मुली तिथे दिसत होत्या आणि त्या पण पूर्ण मेहनतीने त्यांची प्रॅक्टिस करत होत्या. अनिरुद्ध दुरूनच हे सर्व बघत होता. अचानक त्याची नजर एका बाजूला जाते, जिथे गौरवी टू व्हीलर चालवायला शिकत असते. तिच्या मदतीला प्रगती आणि एक मुलगा राहुल असतो, जे तिला गाडी शिकवत असतात. ती पण हळूहळू स्वतः गाडी चालवत होती. अनिरुद्ध त्याच्या गाडीवरून खाली उतरतो आणि ग्राउंडवर गौरवी ज्या ठिकाणी गाडी चालवत होती त्या ठिकाणी जातो. गौरवी आनंदातच हळूहळू इकडून तिकडे गाडी फिरवत होती. अनिरुद्ध जाऊन तिच्या समोर उभा राहतो. त्याला बघताच गौरवीच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा होतो. गौरवी गाडीचा ब्रेक दाबून गाडी थांबवते आणि खाली उतरून उभी राहते. तोपर्यंत अनिरुद्ध तिच्या एकदम समोर येऊन उभा राहिलेला असतो. त्याच्याच सोबत अंजन पण असतो. गौरवी अनिरुद्धला असं अचानक बघून मनातच थोडी घाबरते. अनिरुद्धने ती गाडी शिकल्याची गोष्ट जर घरात सांगितली तर घरचे रिकामात त्याचा इशू करतील. कदाचित तिचं ग्राउंडवर पण येणं बंद होईल, कारण तिच्या घरच्यांना तिचं असं मुलांसारखं ग्राउंडवर येणं आवडत तर नाहीच होतं. पण आता गाडी शिकायचं माहीत पडलं तर त्याच्यावरून पण घरात वादविवाद झालेच असते. म्हणून ती सर्वांच्या चोरून गाडी शिकत होती. पण आज अचानक ती अनिरुद्धला दिसून जाते. प्लीज, मी गाडी शिकत आहे असं निशा किंवा घरात इतर कोणालाही सांगू नका. प्लीज, गौरवी बारीक तोंड करून अनिरुद्धला सांगत होती. अनिरुद्धने आतापर्यंत तिच्या डोळ्यात सगळ्यांसाठी राग आणि नाराजगीच पाहिली होती. पण ती जेव्हा गाडी चालवत होती तेव्हा तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि एक वेगळीच चमक दिसत होती. पण ती त्याला अशी रिक्वेस्ट का करत आहे हेच त्याच्या लक्षात येत नाही होतं. मुळात ती तिच्या घरच्यांपासून हे सर्व का लपवत आहे हे पण त्याला कळत नाही होतं. लहानपणापासूनच कोल्हापूरमध्ये वाढलेला तो मुलं आणि मुलींमध्ये आतापर्यंत कधी भेदभाव पाहिला नाही होता. त्यात गावाकडे कसं वातावरण असतं हे पण त्याला माहीत नाही होतं. म्हणून गौरवीच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही होत्या. अनिरुद्ध विचार करतच तिच्या इवल्याशा डोळ्यांकडे बघत होता. घरच्यांपासून लपवायची काय गरज आहे? ही तर चांगली गोष्ट आहे की तू गाडी चालवायला शिकत आहे. अनिरुद्ध तिच्या भावना न समजून म्हणतो. हे कोल्हापूर नाही, आनंदपूर आहे. इथे मुलींना ना स्वप्न बघायची परमिशन आहे, ना ते पूर्ण करायचे. गौरवी त्याच्याकडे बघून म्हणते. अनिरुद्धला तिचं बोलणं काहीही कळत नसतं, पण तरीही त्याला तिचं थोडं कौतुकच वाटतं. कारण त्याने आजपर्यंत निशाला ओळखलं होतं. ती पूर्ण गौरवीच्या विरुद्ध होती. ओके, नाही सांगणार. पण यात वाईट असं काहीच नाही. मुलींना गाडी चालवता आलीच पाहिजे, अनिरुद्ध म्हणतो. गौरवी पण एक दीर्घ श्वास घेते आणि त्याला थँक्यू बोलते. तुला गाडी शिकायला काही मदत लागत असेल तर मला सांग, मी तुझी मदत करू शकतो, अनिरुद्ध गौरवीला म्हणतो.
नाही, नको, थँक्स. गौरवी तिचा मूड चांगला करत बोलते आणि घरी जायला निघते. ती जाताच अनिरुद्ध पण त्यांची गाडी घराकडे वळवतो. सर्व आपापल्या घराकडे जातात. पण आज ग्राउंडवर जे झालं ते गौरवीच्या अजून पण डोक्यात होतं. गाडी चालवणं इतकं विशेष नाहीये हे तर तिला कळत होतं आणि अनिरुद्ध शहरात मोठा झाला होता. त्यामुळे त्याचं तिला समजून घेणं पण स्वाभाविक होतं. पण घरात सर्वच जुन्या विचारसरणीचे लोक होते. तिच्या प्रत्येक निर्णयावर तिचा पाय मागे ओढायचे. त्यात आजूबाजूचे पण तिच्या विरुद्धच बोलायचे. त्यांना निशासारखीच मुलगी आवडायची, जी घरकाम, संसार, मूलबाळ फक्त इतक्याच चौकटीत आयुष्य जगेल. पण गौरवी वेगळी होती. तिला या चौकटीच्या बाहेर जाऊन तिचं आयुष्य जगायचं होतं. विचार करत करतच गौरवी घरी पोहोचते. ती हॉलमध्ये येते तर अपेक्षेप्रमाणे तिची आई रात्रीचा स्वयंपाक बनवत होती आणि हॉलमध्ये सर्व बसून गप्पा मारत होते. आज संगीता पण स्वयंपाकात गायत्रीची मदत करत होती. म्हणजे नक्कीच निशाच्या आवडीचं जेवण बनवणं चालू होतं. अधिकारी मॅडम या, झाली का ग्राउंडची प्रॅक्टिस? निशा खोटं असतच तिला म्हणते. गौरवीला तिचा रागच येतो. पण सध्या ती तिच्या रागावर कंट्रोल करत होती. तिची एनर्जी तिला भांडण करण्यात नाही तर अभ्यासामध्ये खर्च करायची होती. काही लोक जर बदलायला तयारच नसतील तर त्यांच्या तोंडी लागण्यापेक्षा स्वतःलाच थोडं बदलवून घ्यावं, हाच विचार सध्या ती डोक्यात घेऊन फिरत होती. कशी चालू आहे बेटा तुझी प्रॅक्टिस? आजोबा काळजीने गौरवीला विचारतात. छान, गौरवी इतकंच बोलते आणि सर्वांमध्ये येऊन बसते. तिची नजर अचानक समोर बसलेल्या अनिरुद्धवर जाते, तर तो त्याचा मोबाईल बघत असतो. अंजन पण तिथेच बसून गणेश सोबत बोलत असतो. घर गौरवीचं होतं. त्यातली माणसं पण तिचीच होती. पण तरीही तिला घरात परक्यासारखं वाटत होतं. आतापर्यंत तिच्यासोबत लग्नाचा विषय सोडून कोणीही दुसरं काही बोलायचं नाही. अधूनमधून आजोबा बोलायचे आणि गायत्री तर सतत कामात राहायची. इतकं तितकं ती रात्री तिच्यासोबत बोलायची, पण गौरवीचं तिच्यासोबत बोलणं टाळायची. गौरवीची इच्छा होती की तिच्या आईने तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. पण गायत्रीचं वागणं तिच्या उलटच होतं. ती पण बाकी लोकांसारखीच तिच्या लग्नामागे लागली होती. म्हणून दोघांमध्ये अजूनच दुरावा वाढत होता. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.